नागमंडल. संपादिका डॉक्टर अरुणा ढेरे. प्रकाशक सुरेश एजन्सी पुणे. पृष्ठ संख्या 123. नाग म्हणजे सर्पांनी भारलेल्या 9 मराठी कथा. पहिली कथा लक्ष्मी, जी.ए. कुलकर्णी. दुसरी कथा खेळ, मधु मंगेश कर्डिक. तिसरी कथा नागिण, चारुता सागर. चौथी कथा पेरणी, मधु मंगेश कर्डिक. पाचवी कथा भुजंग, शंकर पाटील. सहावी कथा भुजंग, मधु मंगेश कर्डिक. सातवी कथा तळपट, जी.ए. कुलकर्णी. आठवी कथा सर्प, जी.ए. कुलकर्णी. आणि 9वी कथा दवणा, विद्याधर पुंडलिक. कथा पहिली लक्ष्मी, जी.ए. कुलकर्णी यांची कथा. तशी बघितली तर एक सामान्य कौटुंबिक कथा वाटते. खोलवर जाऊन विचार करतो तेव्हा लक्षात येतं, अजगर हे प्रतीक मानून लेखकाला काही सुचवायचे आहे. कष्टकरी लक्ष्मीच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग, तिच्या घरची माणसं, नवरा केसुभट, त्याचा हेकेखोर स्वभाव, सावत्र मुलगा श्रीपाद याचं तुटक वागणं, तिच्या दोन्ही मुलांचं तिच्याशी वागणं, गरिबी हे अजगरासारखं तिला खाऊ गिळू पाहत आहेत. या सगळ्यातून सुटण्याचा उपाय तिला गंगू जोगतीण सांगते. तो करणं म्हणजे अजगराला स्पर्श करून मिळालेल्या सोन्याच्या तुकड्यासारखं आहे. दुसरी कथा आहे खेळ, मधु मंगेश कर्डिक यांची. नाग व नागिण यांचे मिलन मुक्तपणाने मांडणारी कथा आहे. मात्र या कथेचा शेवट मनाला दुःख देतो. कामपूर्तीचा आनंद हिरावून घेणाऱ्या माणसाच्या हिंसक वृत्तीचा राग येतो. तिसरी कथा आहे नागिण, चारुता सागर यांची कथा. सूड उगवणारी नागिण. सापाला मारणारा बापू सर्वांच्या परिचयाचा असतो. शेवटी हेच काम त्याचा घात करतं. त्याच्या हातून नागाला मारलं जातं. त्याचा बदला नागिण घेते. ती बापूच्या बायकोला चंद्राला डसते. सहचराच्या वियोगाचं दुःख, वेदना फक्त माणसालाच नसतात हे या कथेतून प्रकर्षाने लक्षात येते. पेरणी, मधु मंगेश कर्डिक यांची कथा. खरं म्हणजे माणसं सापाला जेवढी घाबरतात तेवढीच राखणदार म्हणून त्याला पुजतातही. बामणाची जमीन कुळ कायद्यानं जगूला कसायला मिळते, पण जगूला त्या शेतात साप काम करू देत नाही. भोंबाडा तयार होतो, मुलं घाबरतात, पण जगू भोंबाड्याचा काला करतो, पेरणी करतो. कष्टकरी शेतकरी खुळ्या समजुती विरुद्ध लढा देतो हे यातून सूचित केले आहे. भुजंग, शंकर पाटील यांची कथा. शेतात काम करणाऱ्या जनाईला भुजंग दिसतो. घरची परिस्थिती भुजंगाप्रमाणे तिच्या मागे हात धुवून लागली आहे. शेवटी ती निडर बनते. परिस्थितीशी टकरा देणारी जनाई धीड बनते. कितीही कठीण परिस्थिती आली तरी करती स्त्री त्या परिस्थितीच्या भुजंगासमोर घाबरत नाही याचे प्रतीक मांडणारी ही कथा आहे. भुजंग याच नावाची मधु मंगेश कर्डिक यांची कथा. हा भुजंग राखणदार बनून लक्ष्मीचे रक्षण करतो. लक्ष्मी सुतारीण दिसायला सुंदर, मात्र तिचा नवरा दुबळा आहे. घरात भाडेकरू म्हणून आलेला तलाठी हा भुजंगाचे प्रतीक आहे. तिच्या सौंदर्याला डसू पाहतो तेव्हा राखणदार भुजंग तिच्या मदतीला येतो. तळपट, जी.ए. कुलकर्णी यांची कथा. साप पकडून त्याचे खेळ करणारा दानव्या, सहज सहज साप पकडून देणारा म्हणून प्रसिद्ध. त्याचा अंत या पायीच होतो. इथे साप त्याचा नायनाट तळपट करणारा म्हणून सामोरा येतो. साप पकडण्याच्या या कामामुळे तो सर्व काही गमावतो. सर्प ही जी.ए. कुलकर्णी यांची कथा.
तरुण साप व इतर साप यांच्यातील संवाद, सुंदर स्त्रियांचा उपभोग घेणारा साप, काहीशी विचित्र वाटणारी ही कथा, दंश करून स्त्रियांना मारण्यात आनंद वाटणारा सर्प हे पुरुषी मानसिकतेचे प्रतीक वाटते. दवणा, विद्याधर पुंडलिक यांची खूप प्रसिद्ध अशी ही कथा आहे. गरोदर स्त्रीने सर्प पाहू नये, सर्पाची दृष्टी जाते अशी समजूत आहे. यशोदेला सर्पदंश होतो. तो सतत तिचा पाठलाग केल्याप्रमाणे तिच्या मागे ती जिथे जाईल तिथे येतो. यशोदा बाळंत होते आणि त्या सापाला सांगते, तू आता जा, तुला दृष्टी आली आहे. साप व माणूस, विशेषतः स्त्रिया यांचे अद्भुत नाते या सर्व कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर येते. कधी तो रक्षक आहे तर कधी भक्षक. ग्रामीण जीवनात सर्पाचे स्थान अधोरेखित होते. खूप छान संकलन आहे. पुस्तकाच्या प्रारंभीच लक्षवेधक आहे ती लेखिका अरुणा ढेरे यांची प्रस्तावना. 37 पृष्ठांची दीर्घ असती प्रस्तावना वाचायलाच हवी. अभ्यासपूर्ण. कथांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी ही प्रस्तावना आपल्याला देते. प्रत्येक कथेचं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मनोभावनेचं मार्मिक विश्लेषण या प्रस्तावनेत आहे. या सर्व कथा नागमंडल या पुस्तकातून आपण जरूर वाचा.